बस दिवसा लाईन भेटतं आणि उरलेली लाईन रात्री हे करावं लागतं. 450 डिप्या एका एका तालुक्यात बंद अवस्थेमध्ये आहे. अतिशय अंधाधुंद कारभार आहे. ऊर्जा खातं विदर्भाकडे जरी असलं तरी पाहिजे तशी आम्ही पाहतो दर्जा तिथं नाही आहे. प्रचंड दरवर्षी आपल्या अमरावती जिल्ह्याचा आकडा 10 ते 15 लोक फक्त बेधुंद कारभार ऊर्जा ऊर्जा खात्याच्या बेधुंद कारभारामुळे मरावं लागतं. शेतकरी मरता आहे पण त्याच्यावर दुरुस्ती होत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. विद्यमान खासदार नवनीत राणा आहेत. 5 टर्म त्या मतदारसंघामध्ये आम्ही फिरलो असं त्या सातत्याने सांगतात. त्यामुळे निवडणूक सहज जिंकू असं सांगतात काय? मला वाटतं चांदूरले आचरपूरले ते आल्या होत्या तर तेव्हा काय म्हणते ते गोविंदाचा कार्यक्रम होता. मेळघाटले त्या होळीले जातात. त्याच्याशिवाय करसगावले गेले आपण, मोठं गाव आहे शिरसगाव कसब्याला कधी गेल्या, घाटलाडकीला कधी गेल्या, कुठेच नाही. तालुक्याच्या विकासात्मक कामासाठी या 2 दिवसात तुम्ही हळदी कुंकाले आल्या आणि जास्तीत जास्त साडी वाटपाले आल्या. याच्याशिवाय दुसरं काय तुमचं येणं जाणं झालं? आले तर हिरो घेऊन आले, दुसरा काही तर मला दिसतच नाही. एखादा पॉझिटिव्ह कार्यक्रम. हो, बचत गटाचे उद्योग आता रामदेव बाबा घेत आहे. मिरची पावडर, पापड उद्योग हा आमच्या बचत गट मोडीच निघणार आहे. काय बोलले तुम्ही याच्या बाबतीत? अतिशय वाईट अवस्था येणार आहे. शेवटले 2 प्रश्न. महायुतीमधनं अनेक पक्ष आहेत महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये देखील अनेक पक्ष. फक्त प्रहार आता या ठिकाणी एकटा निवडणूक लढतोय, कशी ताकद लावणार? नाही, आम्ही एकटे लढतच नाही आहे. सगळ्या पक्षातले कार्यकर्ते आमच्यासोबत आहे, सगळ्या पक्षातले. आणि कार्यकर्त्याची निवडणूक आहे. दिनेश बुब एक कार्यकर्ता म्हणून समोर येत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे का सगळ्या पक्षातला कार्यकर्ता एका कार्यकर्त्याला निवडून आल्याशिवाय राहणार नाही. प्रहार निमित्त आहे पण आवाज सबका होगा. भाजप पण सोबत आहे तुमच्या? सगळे तुषार भोरतींचं तुम्ही विचारा ना त्यांना काय अवस्था करून टाकली. अहो, ते देवेंद्र फडणवीसची नातेवाईक आहे. त्यांचा एक भाऊ MLC मध्ये आमदार आहे आणि त्याच्या घरावर जाऊन माराची भाषा करते तुम्ही. आई वडील घरी असताना गाडी फोडते तुम्ही जाऊन. भाजपच्या कार्यकर्त्याची अशी वाताहत होते, शरम वाटतं आपल्याला सुद्धा. म्हणजे मला वाटतं हे सूत्र झालं, जिस ज्यादा मारेगा BJP का कार्यकर्ता उसको तिकीट मिलेंगी. जास्त मारा, जास्त शिव्या द्या, मग तुम्ही BJPची तिकीट भेटू शकते. हे इथून सिद्ध झालेलं आहे. एक शेवटला प्रश्न. महायुतीचं जागा वाटप रखडलेलं आहे. शिवसेनेच्या नेत्या, शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी असेल किंवा नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत घोडसे अजूनही तिकीट मिळाले नाही, उमेदवारी मिळाली नाही. उद्या शेवटला दिवस आहे यवतमाळचा. उमेदवारी अजून मिळत नाही. संजय राठोड इच्छुक नसताना त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. कसं पाहता? म्हणजे शिंदे साहेबांना थोडासा घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतं या सगळ्या राजनीतीमध्ये. तुम्ही सांगा, शिंदे साहेब आलंय सरकारमध्ये, इतर याची गरज नव्हती. पुन्हा अजितदादांना तुम्ही घेतलंय, अशोकराव चव्हाणांना घेतलं, राज ठाकरेवर तुम्ही प्रयोग केला आणि अजूनही काही प्रकार घेण्याचं म्हणजे कुठंतरी जो व्यवस्था शिंदे साहेबांची मजबूत व्हायला लागली होती त्याला कमजोर करण्याचं कामही सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे झालेलं आहे. आणि याचसोबत काही पक्ष बाहेर राहून आघाडीला तोडण्याचा पण प्रयत्न होत आहे. तर असं एकंदरीत चित्र आहे. माझं असं म्हणणं आहे का राजकारण जरूर करावं पण सोबत घेणाऱ्यासोबत घात करू नये. तुम्ही जर असा घातपात जर झाला तर मला वाटतं आपली ओळख अतिशय वाईट जाईल. मी युतीतच या सगळ्या संदर्भात असताना पाहतो का केजरीवाल सारखा मुख्यमंत्री असणारा माणूस अंदर जातं, याचं दुःख वाटते. माझा मागच्या वेळेस प्रश्न होता का एकही BJPचा नेता करप्ट नाही आहे? ED पक्ष कार्यालयातून चालवता का तुम्ही? हो, तो केजरीवाल माझं असं म्हणणं आहे का तुम्ही काम करून स्पर्धा करा ना. कूटनीती करून स्पर्धा जर करायला लागले तर मग देशाचं वाटोळ व्हायला लागणार नाही, वेळ लागणार नाही. जेव्हा न्यायालय आपल्या हातात नाही आहे, लोकांना समजन, सत्ता आपल्या ताब्यात नाही, ऑफिस अधिकारी सगळे आता पक्षाच्या राजकारणात बरबटले आहे, अशा वेळेस लोकांना अतिशय वाईट अवस्थेवर यावं लागेल. ते म्हणतात ना, त्या गायकवाडनं जसं बंदूक काढायला लागली, एका आमदाराला बंदुकीनं वार करावं लागतं. ही चित्र स्पष्ट आहे BJPच्या आमदाराला. ही तानाशाही अशा प्रकारची जर वाढत चाललं, तुम्ही सांगा, न्यायालयात केस प्रलंबित आहे, हायकोर्टानं जातीच्या विरोधात सुनावलं आहे, असं असताना तुम्ही
सर्वोच्च न्यायालय दीड वर्ष निकाल लावत नाही आणि न्यायालयात केस प्रलंबित असताना तुम्ही तिकीट देताय. काय संदेश काय द्यायचा आहे तुम्हाला? लोकांना असं सांगायचं आहे का आम्ही पुन्हा मोगलशाही सुरू केली म्हणून? हे सांगायचं आहे का बीजेपीला? मला वाटते या सगळ्या गोष्टीवर आपण थोडं पावबंदी घालणं गरजेचं आहे. आमचा आपण जर एकंदरीत विचार पाहिला तर निवडणुकीच्या पद्धतीनं राजकारणाचा काही स्तर काही आम्ही पाहतो त्याची मर्यादा आपण ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच तर हे होते आमदार बच्चू कडू. कॅमेरामॅन दाहा तोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.